नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी नवीन टॉपिक शिकणार आहोत. परंतु नवीन टॉपिक जरी शिकत असलो, तरीही कोणत्याही प्रकारचं आपण आपल्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाही आहोत. कारण काय? तर आपण व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत आहोत आणि जर व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत असलो तर आपल्याला मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परंतु जरी हा नवीन टॉपिक असला, तरी तो आपण या अगोदर शिकलेल्या मूलभूत गोष्टींवरच आधारित असणार आहे आणि तुम्ही हा टॉपिक शिकून घेतल्यानंतर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये तुम्ही खूप इम्प्रूव्हमेंट बघाल. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल, की हो, मी तर अतिशय चांगल्या दर्जाचे, अतिशय उत्कृष्ट दर्जाचे वाक्य बनवू शकतो आहे किंवा शकते आहे. त्याचप्रमाणे मी केवळ हे वाक्य बनवत नाही, तर हे वाक्य मी काय करत आहे, बोलण्यास प्रेरित सुद्धा होतो आहे किंवा होते आहे. तर कोणता टॉपिक आहे तो आजचा? चला बघूया. फळ्यावर तुम्हाला मी एक महत्त्वाचा टॉपिक देतोय, तो बारकाईने तुम्ही बघा. आणि हो, व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, कारण की ते बारकावे तिथे फळ्यावर तुम्हाला दिलेले असतील. नेमकं स्किप केल्यामुळे काय होऊ शकतं, की तुमच्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या नजरेतून हटून जाऊ शकतात किंवा दुर्लक्षित होऊ शकतात. म्हणून व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका आणि हो, त्या तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फळ्यावर आपण तो नवीन टॉपिक घेतलेला आहे. त्याची काही उदाहरणं पण घेतलेली आहेत. पण तत्पूर्वी तो टॉपिक काय आहे, त्याचा काय अर्थ होतो, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, ते आपण इथे समजून घेऊया. इथे मी काय दिलं आहे तुम्हाला? टू इन्फिनिटिव्ह. आता टू इन्फिनिटिव्ह म्हणजे नेमकं काय? तर अगदी साध्या सोप्या भाषेत सांगतो. कोणताही मूळ क्रियापद की ज्याच्या अगोदर टू लागून आलेला आहे, म्हणजे हा टू लागून आलेला कोणताही मूळ क्रियापद, त्याला आपण टू इन्फिनिटिव्ह म्हणतो. तसं सगळेच मूळ क्रियापद हे इन्फिनिटिव्हच असतात, परंतु आपण आता इथे त्याला टू इन्फिनिटिव्ह म्हणत आहोत. म्हणजे पुन्हा एकदा बघा, टू इन्फिनिटिव्ह कशाला म्हणायचं? की असा कोणताही मूळ क्रियापद की ज्याला टू लागून आलेला आहे. टू लागून आलेला आहे. आता असा टू लागून आलेला जो क्रियापद असतो, म्हणजे जो असा टू इन्फिनिटिव्ह असतो, त्याचा एकंदरीत अर्थ काय असतो? तो जो क्रियापद आहे, त्या क्रियापदाचा जो अर्थ आहे, त्या अर्थाला स, ला, ना, चा, ची, चे, साठी असे लागून आलेले असतात. म्हणजे जेव्हा-जेव्हा तुम्ही असं क्रियापद बघाल, की ज्या क्रियापदाच्या आता आपण क्रियापद कसं ओळखायचं हे आपल्याला माहिती आहे. क्रियापद कसं ओळखायचं सांगा पाहू? ज्याच्यात क्रिया दिसते. हे आपण अगोदर सांगून झालेलं आहे. हो की नाही? पुन्हा एकदा सांगतो. क्रियापद कसं ओळखायचं? ज्याच्यात क्रिया दिसते. तर हे आपल्याला माहिती आहे. तर असा कोणताही शब्द की ज्याच्यात क्रिया दिसते तो क्रियापद असतो आणि त्या क्रियापदाला जर मराठीतून स, ला, ना, चा, ची, चे, साठी असं जर लागलं, तर समजून घ्यायचं की तो क्रियापद टू इन्फिनिटिव्ह आहे. आता तो क्रियापद टू इन्फिनिटिव्ह आहे हे आपण उदाहरणावरून कसं लक्षात घेऊया? बघा बरं. तो चांगले मार्क्स मिळवण्यासाठी खूप अभ्यास करतो. आता याच्यामध्ये ह्या वाक्यामध्ये दोन क्रियापद आलेले आहेत. कोणते दोन क्रियापद? अभ्यास करणे आणि मिळविणे. मिळवणे म्हणजे कोणतीही गोष्ट मिळवणे म्हणजे हे एक क्रियापद आहे. तर सांगा बरं, ह्या दोन क्रियापदांपैकी कोणत्या क्रियापदाला स, ला, ना, चा, ची, चे, साठी यापैकी लागलं आहे? तर मिळणे या क्रियापदाला साठी लागलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आता हा क्रियापद इन्फिनिटिव्ह आहे. हे एकदा आपल्याला कळालं, की पुन्हा सगळी गोष्ट सोपी होऊन जाते. आता बघूया. आता हे वाक्य आपल्याला कसं सोडवायचंय? कारण की आपण या अगोदर शिकलो आहोत, की सर्वात प्रथम काय करायचं? वाक्याचं कर्ता शोधायचा. तर वाक्याचा कर्ता कोण आहे? तो. कशावरून आपण ओळखलं? अभ्यास करण्याची क्रिया कोण करतो आहे? तो. म्हणून आपल्याला कर्ता सापडला. कर्ता लिहून घ्यायचा. ही लिहिलं आपण. त्याच्यानंतर आपली रचना काय सांगते, की कर्त्यानंतर लगेच क्रियापद घ्यायचं. आता ह्या दोन क्रियापदांपैकी जो मुख्य क्रियापद असेल तो घ्यायचा. टू इन्फिनिटिव्हला मुख्य क्रियापद म्हटलं जात नाही. आपल्याला मुख्य क्रियापद अभ्यास करणे म्हणजे स्टडीज ही स्टडीज तो अभ्यास करतो. आता स्टडीचा वायचा आय झाला आणि ईएस लागला. हे काय कारण आहे हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ही स्टडीज तो अभ्यास करतो. कसा करतो अभ्यास? खूप अभ्यास करतो. खूप जास्त अभ्यास करतो म्हणजे ही स्टडीज हार्ड. आणि का करतो तो अभ्यास? तो कठोर अभ्यास का करतो? ही स्टडीज हार्ड.
तो कठोर अभ्यास करतो, खूप अभ्यास करतो, खूप मेहनत घेतो असा त्याचा अर्थ झाला. आणि मग का करतोय तो? तर चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. खूप अभ्यास करण्याचं कारण काय आहे? तर चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. मग जेव्हा आपल्याला असं लिहायचं असतो, जेव्हा दुसरा क्रियापद लिहायचा असतो, तेव्हा त्या क्रियापदाला आपल्याला टू लावायचा असतो. काय लावायचा असतो? टू. आणि मिळवण्यासाठी गेट. आता टू गेट, ही स्टडीज हार्ड टू गेट. तो मिळवण्यासाठी खूप अभ्यास करतो. मिळवण्यासाठी खूप अभ्यास करतो. मिळवण्यासाठी काय मिळवायचं आहे? चांगले मार्क्स, गुड किंवा हाय मार्क्स, आहे की नाही? टू गेट गुड मार्क्स. आणि आपण इथे परीक्षेमध्ये वगैरे काही लिहिलं नाहीये, म्हणून आपण इथे इन एक्झाम वगैरे काही लिहित नाही आहोत. तर इथे फुल स्टॉप. म्हणजेच काय? ही स्टडीज हार्ड टू गेट गुड मार्क्स. पुन्हा एकदा बारकाईने बघा. तो चांगले मार्क्स मिळवण्यासाठी खूप अभ्यास करतो. आता ह्या वाक्यामध्ये आपण सर्वात प्रथम कर्ता शोधला. कर्ता कशावरून शोधला? अभ्यास कोण करतो आहे? तो. म्हणजे तो कर्ता सापडला. त्याच्यानंतर आपली रचना काय सांगते की कर्त्याच्या नंतर क्रियापद घ्या. तर आपण खूप अभ्यास करण्यासाठी काय लिहिलं? स्टडीज हार्ड. ही स्टडीज हार्ड. तो खूप अभ्यास करतो. तर का करतो? काय कारण आहे? चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. चांगले मार्क्स मिळवण्यासाठी याच्यामध्ये ह्या एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी हा जो शब्द समूह आहे, याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे? मिळवण्यासाठी. म्हणून तो पहिले लिहायचा. म्हणजेच मिळवण्यासाठी गेट, आणि त्याच्या अगोदर आपल्याला टू लिहायचा आहे. टू गेट. आता टू गेट म्हणजे मिळवणे. मिळवण्यासाठी तो मिळवण्यासाठी अभ्यास करतो. मिळवण्यासाठी अभ्यास करतो. काय मिळवायचं आहे त्याला? म्हणजे आपल्याला कर्म मिळालं, चांगले मार्क्स, गुड मार्क्स. झालं. इथे आपण फुल स्टॉप दिला. ही स्टडीज हार्ड टू गेट गुड मार्क्स. ती जलद चालण्याचा प्रयत्न करते. आता इथे सांगा, प्रयत्न करणे एक क्रियापद आणि चालणे दुसरं क्रियापद. आता ह्या दोघांपैकी टू इन्फिनिटिव्ह असलेले क्रियापद कोणतं सांगा बरं? प्रयत्न करणे की चालणे? बरोबर. आपल्याला माहिती आहे की प्रयत्न करण्याला स, ला, ना, चा, ची, चे साठी लागलेलं नाहीये. तर मग चालणे, चालणेला काय लागला आहे? चा लागलेला आहे. म्हणजे हा जो चालणे आहे हा टू इन्फिनिटिव्ह आहे. आणि म्हणूनच आता आपल्याला प्रयत्न करण्याची क्रिया कोण करतो आहे? तर वाक्यातला ती. मग ती साठी आपण काय घेतलं? शी. आता प्रयत्न करणे ट्राय, आणि ईएस लागला, वायचा आय झाला आणि ईएस लागला. शी ट्राईज. ती प्रयत्न करते. कशाचा प्रयत्न करते? जलद चालण्याचा. जलद चालण्याचा हा जो शब्द समूह आहे याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे? चालणे. म्हणून त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे? टू लावायचा आहे. शी ट्राईज टू वॉक. कसं चालण्याचा प्रयत्न करते? जलद. वॉक फास्ट. अशा प्रकारे हे वाक्य होईल. शी ट्राईज टू वॉक फास्ट. ती जलद चालण्याचा प्रयत्न करते. आता ते मला क्रिकेट खेळायला बोलावतात. ते मला क्रिकेट खेळायला बोलवतात. आता मला सांगा, याच्यात दोन क्रियापद कोणते? एक म्हणजे बोलावणे आणि दुसरं म्हणजे खेळणे. आता बोलावणे आणि खेळणे या दोघांपैकी स, ला, ना, चा, ची, चे साठी कुठे लागलेला आहे? बोलावतातला लागलेला आहे का खेळणेला लागला आहे? तर खेळणे त्याला ला लागलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हा खेळणे टू इन्फिनिटिव्ह क्रियापद झालं. इतकं सोपं आपण सांगू शकतो. आता मला सांगा की याच्यात क्रियापद बोलावणे, बोलावण्याची क्रिया कोण करता येत? ते म्हणजे दे. दे झालं लिहून. मग आता आपल्याला क्रियापद लिहायचंय. दे कॉल. आता मी तुम्हाला या अगोदर सांगितलंय की कर्ता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो. काय अर्थ झाला? दे कॉल. ते बोलावतात. कोणाला बोलावतात? मला. म्हणून आपण इथे लिहून घेतलं मला. दे कॉल मी. ते मला बोलावतात. का बोलावतात? क्रिकेट खेळायला. आता क्रिकेट खेळायला या दोन शब्दांमध्ये क्रियापद कोणतं आहे? खेळणे. म्हणून त्याच्या पुढे टू लावायचा. टू प्ले. असं आपण टू प्ले लिहून घेतलं. दे कॉल मी टू प्ले. प्ले म्हणजे खेळायला. पण काय खेळायला? कर्म कोणतं आहे मग इथे? क्रिकेट.
टू प्ले क्रिकेट. दे कॉल मी टू प्ले क्रिकेट. ते मला क्रिकेट खेळायला बोलवतात. तुम्ही आणखीन पुढे टाकू शकता, दे कॉल मी टू प्ले क्रिकेट एव्हरी डे. हो की नाही? या अर्थाने अशा प्रकारे तुम्ही वाक्य वाढवू शकता. तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा क्रियापदाला स, ला, ना, चा, ची, चे आणि साठी लागतं तेव्हा तेव्हा ते क्रियापद काय असतं? टू इन्फिनिटिव्ह असतं. आणि ते इन्फिनिटिव्ह आपण आपल्या सोयीनुसार लिहायचं असतं. सर्वात प्रथम आपल्याला मुख्य क्रियापद लिहायचं असतं, त्याच्यानंतरच टू इन्फिनिटिव्ह हे क्रियापद लिहायचं असतं. याची जाणीव लक्षात ठेवा. आता ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की मुख्य क्रियापदाच्या काळात बदल होऊ शकतो. पुन्हा एकदा, मुख्य क्रियापदाच्या काळात बदल होऊ शकतो, पण जिथे टू इन्फिनिटिव्ह आहे त्या क्रियापदामध्ये कोणताही बदल होत नाही. काळ कोणताही असू द्या, कोणताही काळ असला तरीही त्या टू लागलेल्या क्रियापदामध्ये बदल होत नाही. पुन्हा एकदा, मुख्य क्रियापदाच्या काळात म्हणजे त्याचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, आयएनजी रूप मुख्य क्रियापदाला होऊ शकतं, पण ज्या क्रियापदाच्या पुढे टू लागला आहे त्या क्रियापदाचं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं जे काही असेल ते होत नाही. ते मूळ क्रियापद जसं आहे तसंच राहतं. तर हे उदाहरणं तुमच्या लक्षात आले असतील. अजून काही उदाहरणं द्यायची जेणेकरून पाहिजे असणे, गरज असणे, जिथे कुठे असा क्रियापद की जिथे असणे असा शब्द येतो तिथे थोडासा फेरबदल करावा लागतो, आणि तो जो फेरबदल आहे तो आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. म्हणून व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका. पाहिजे असणे, गरज असणे यासारखे काही उदाहरणं मी आता इथे तुम्हाला फळ्यावर देत आहे. चला बघूया, सोडून बघूया ते वाक्य कशी होतात. तर बघा मित्रांनो, असे काही क्रियापद आहेत की ज्या क्रियापदांमध्ये आपल्याला असा अर्थ दिसतो, पाहिजे असणे, गरज असणे, जसं वॉन्ट, पाहिजे असणे, नीड, गरज असणे. तर जेव्हा जेव्हा असं कोणतंही क्रियापद की ज्याच्यामध्ये शेवटी असणे हा शब्द येतो तेव्हा तेव्हा त्या वाक्यामध्ये शेवटी आहे असं होतं. म्हणजेच तिथे वाक्याच्या शेवटी आहे असं शब्दावली पाहायला मिळते. म्हणजे आपण याच्या अगोदर काय वाक्य घेतलं होतं की तो चांगले मार्क्स मिळवण्यासाठी खूप अभ्यास करतो, तर करतो आलं होतं. हो की नाही? म्हणजे शेवटी आहे शब्द नव्हता आला. तर आपण या अगोदरचे जेवढे 3 वाक्य बघितले त्याच्यामध्ये आहे शब्द आलेला नाही. परंतु असे काही क्रियापद आहेत की ज्या क्रियापदांच्या अर्थामध्ये शेवटी असणे येतं तेव्हा तिथे आहे असा शब्द येतो, आणि म्हणून तुम्ही गोंधळून जायचं नाहीये. का? तर मी अतिशय हळू सांगतोय, कारण आपण याच्या अगोदर आहे साठी एम, इज, आर बघितलेलं आहे, बरोबर आहे ना? आणि त्यावेळेस मग आपल्याला थोडं सावध राहण्याची गरज असते. तर इथे आपल्याला एम, इज, आर वापरता येणार नाही. का बरं? तर इथे चाचीचे किंवा सलानासाठी हे अक्षर कुठेतरी लागलेले असतात. आता बघूया, त्याला तुला भेटायचे आहे. आता इथे बघा, जेव्हा असं काही आहे वगैरे येतं तेव्हा इथे आपल्या मराठीत थोडाफार फेरबदल होतो. म्हणजे भेटण्याची क्रिया कोणाला करायची आहे? त्याला करायची आहे. म्हणजे तो, आपण असं नाही म्हणू शकत तो तुला भेटायचे आहे. म्हणजे आपल्या मराठीत थोडासा फेरबदल होतो. म्हणजे तुम्हाला इथे दोघंही द्वितीय वाटत असेल, परंतु दोघंही द्वितीय करता येणार नाही. मी तुम्हाला या अगोदर सांगितलंय, कर्त्याच्या जागेवर प्रथमाच येते. पुन्हा एकदा काय सांगितलं मी तुम्हाला या अगोदर? कर्त्याच्या जागेवर प्रथमाच येते. हे मी तुम्हाला अगोदर पुन्हा पुन्हा सांगत होतो. हेच ते कारण. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट पुढचा विचार लक्षात घेऊन पुढे काय होऊ शकतं ते विचारात घेऊन आपण फंडामेंटल मध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर म्हणून कोणाला भेटायचे आहे? तुला. कोण भेटणार आहे? तो. आणि म्हणून आपल्याला तो साठी ही घ्यावा लागेल. आणि जेव्हा जेव्हा भेटायचे आहे हे चाचीचे किंवा सलानासाठी इथे लागलेला आहे, म्हणजे हा इन्फिनिटिव्ह आहे आणि हा इन्फिनिटिव्ह आहे, तर मग हा आहे फक्त आहे म्हणजेच वॉन्ट, पाहिजे असणे. हा या आहे मध्ये कोण लपलंय? पाहिजे असणे म्हणजे वॉन्ट लपला आहे. म्हणजे ही
वॉन्ट्स. ही वॉन्ट्स एस का लागला ते तुम्हाला माहिती आहे. ही वॉन्ट्स त्याला पाहिजे आहे. काय पाहिजे आहे? तुला भेटायचे, म्हणजे तुला भेटायचे आहे. ही वॉन्ट्स टू. टू भेटण्यासाठी मीट. कोणाला भेटायचे? तुला. यू. अशा प्रकारे हे वाक्य होईल. ही वॉन्ट्स टू मीट यू. त्यांना नवे घर बांधायचे आहे. तर आता बघा इथे टू इन्फिनिटिव्ह कोणता आहे? बांधायचे. हे टू इन्फिनिटिव्ह आहे. मग इथे फक्त आहे आलेला आहे. मग फक्त आहे आलेला आहे तर मग याच्यात कोण लपलं आहे? पाहिजे असणे, म्हणजेच वॉन्ट. म्हणजेच काय होईल आता? कोणाला बांधायचे आहे? त्यांना बांधायचे. म्हणजे कोण बांधणार आहे? ते बांधणार आहेत. आणि आपल्याला कर्त्याच्या ठिकाणी द्वितीया घेता येत नाही, तर काय घ्यावं लागेल? प्रथमा. दे. आणि बांधायचे आहे, आहे साठी वॉन्ट. दे वॉन्ट. आणि काय करायचंय? बांधायचंय. टू बिल्ड. बांधण्यासाठी काय? बिल्ड. आणि काय बांधायचंय? नवं घर. दे वॉन्ट टू बिल्ड. त्यांना बांधायचे आहे. काय बांधायचे आहे? नवे घर. अ न्यू हाऊस. अशा प्रकारे कर्म मिळालं आपल्याला. दे वॉन्ट टू बिल्ड अ न्यू हाऊस. तिला नवीन नोकरी शोधण्याची गरज आहे. आता इथे बघा, गरज असण्यासाठी नीड, आणि म्हणून इथे गरज असणे हे एक क्रियापद आणि शोधणे हे दुसरं क्रियापद. हे जरा सोपं झालं. या दोघांच्या तुलनेने हे जरा सोपं झालं. तर आता इथं शोधण्याची एक क्रिया आणि गरज असण्याची दुसरी क्रिया, आणि याच्यामध्ये आहे मध्ये कोण लपलं होतं? वॉन्ट लपलेला होता. तर बघूया. तिला नवीन नोकरी शोधण्याची गरज आहे. ही गरज कोणाची आहे? तिची. म्हणजे ती करणार आहे. म्हणजे नोकरी जर शोधेल तर कोण शोधेल? ती शोधेल. आणि म्हणूनच करता कोण? शी. आता गरज असण्यासाठी मुख्य क्रियापद नीड, आणि त्याला काय लावायचं आहे? एस. शी नीड्स. तिला गरज आहे. कशाची गरज आहे? नवीन नोकरी शोधण्याची. तर नवीन नोकरी शोधण्याची या शब्द समूहामध्ये क्रियापद कोणते सांगा? नवीन, नोकरी की मग शोधण्याची? स्वाभाविकच आहे शोधणे. शोधण्यासाठी काय? टू फाइंड. टू फाइंड किंवा सर्च. SEARCH. शी नीड्स टू सर्च किंवा शी नीड्स टू फाइंड. काय शोधायचं? कर्म काय? काय शोधायचं? नवीन नोकरी. अ न्यू जॉब. अशा प्रकारे आपण हे वाक्य करू शकतो. म्हणजेच काही असे क्रियापद आहेत की ज्यांच्यामध्ये असणे असे शब्द येतात. काही असे क्रियापद आहे की ज्यांच्या अर्थामध्ये असणे असे शब्द येतात. तेव्हा आपल्या मराठीत काही फेरबदल करावा लागतो. आपल्या मराठीत काय बदल झाला? जसं इथे तोच्या ऐवजी आपण त्याला करावं लागलं. तो तुला भेटायचे आहे असं होऊ शकत नाही, म्हणून तोच्या ऐवजी आपण त्याला केलं. ते नवे घर बांधायचे आहे, तेच्या ऐवजी आपण त्यांना केलं. त्यांना नवीन घर बांधायचे आहे. ती नवीन नोकरी शोधण्याची गरज आहे, तर ती आपण करू शकत नाही. तर काय केलं? तिला नवीन नोकरी शोधण्याची गरज आहे. तर जेव्हा जेव्हा असे काही क्रियापद आहे की ज्याच्या अर्थामध्ये असणे असा शब्द येतो, तेव्हा तेव्हा आपल्या मराठीत काही फेरबदल होतात. त्याचप्रमाणे आहे मध्ये वॉन्ट लपलेला आहे आणि गरज असण्यामध्ये नीड तर स्पष्ट दिसतो. तिथे तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये. म्हणजे जेव्हा जेव्हा षष्टीच्या पुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला टू इन्फिनिटिव्हच्या पुढे डायरेक्ट आहे आलं, आता हा टू इन्फिनिटिव्ह आहे, त्याच्या पुढे जर डायरेक्ट आहे आलं तर समजून घ्यायचं की त्याच्यामध्ये कोण लपला आहे? वॉन्ट लपलेला आहे. आणि मग तो वॉन्ट इथे आपल्याला आहे साठी इथं वॉन्ट लिहून टाकायचं. म्हणजे ही वॉन्ट्स टू मीट यू. त्याला तुला भेटायचे आहे. दे वॉन्ट टू बिल्ड अ न्यू हाऊस. त्यांना एक नवीन घर बांधायचे आहे. शी नीड्स टू फाइंड अ न्यू जॉब. तिला नवीन नोकरी शोधण्याची गरज आहे. तर अशा प्रकारे हे वाक्य बनतात. तर अपेक्षा करतो की तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ लक्षात आला असेल. याच्यात काय टॉपिक शिकवले ते तुम्हाला समजले असतील. जर अजूनही काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये आवर्जून लिहून पाठवा. आपण याचं सुधारित आणखीन काय करूया? व्हिडिओ तयार करूया, जेणेकरून तुम्हाला अधिक जास्त सोपं वाटेल.
परंतु जितके जास्त कमेंट असतील त्याच वेळेस मी याच्याशी संबंधित आणखीन एक नवीन व्हिडिओ अपलोड करेल. तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.